शहापूर तालुक्यामध्ये सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. रनचेजला सुरुवात होते. सलामीची जोडी शेखर आणि त्याच्या समोर आहे नरेश. पहिला बॉल डिफेन्सिव्ह फटका. हे फार क्वचित पाहायला मिळत असतं. 6-6 षटकांचे सामने टेनिस बॉल क्रिकेट. फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतात, परंतु पहिल्या बॉलला सन्मान दिलाय शेखरनं. चांगल्या टप्प्यावर बॉल होता नरेश पाटोळेचा. नॉन स्ट्रायकर सेंडला विनोदला आपण बघतोय. भरपूर अनुभवी खेळाडू आहेत दोस्ती 11 टीममध्ये. शेखर दळवी खऱ्या अर्थाने एक फिटनेस आयकॉन म्हणून देखील त्याच्याकडे बघितलं जातं. मिस टाइम फटका. पॉइंटला सोपा झेल. फलंदाज बाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समेत जोडले जात आहेत जय जिविदे. खराब सुरुवात आहे दोस्ती 11 संघासाठी. मोठा झटका बसलाय. शेखरनं पहिल्या बॉलला रिस्पेक्ट दिला. दुसऱ्या बॉलवर आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या थोडा बाहेरच्या भागाला बॉल लागला आणि अगदी सोपा झेल होता. अलगद टिपला पॉइंट फिल्डरनं. निश्चितच सर, जर बघायला गेलं तर हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. शरीरयष्टीपासून थोडासा दूर ठेवला होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटचा अंदरुनी हिस्सा घेऊन यावेळेस मात्र पप्पू पाटोळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चांगला जज केला आणि झेल टिपला गेला. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. या संपूर्ण स्पर्धेचा विचार आपण केला तर भरपूर धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघांनी जोडलेल्या आहेत. हाय स्कोरिंग सामने जास्त पाहायला मिळालेले आहेत. हा सामना आपण त्या तुलनेत बघायला गेलो तर काहीसा लो स्कोरिंग आहे. लो स्कोरिंग सामना आहे असं म्हणता येणार नाही, कारण 10 पेक्षा अधिकची सरासरी खरं तर धावांचा पाठलाग करताना राखावी लागणार आहे. प्रतिषटक 60 धावा फलकावर लावल्या प्रथम बॅटिंग करत असताना DS स्पोर्ट्सनं. जरूर त्यांनी भरपूर गडी गमावले, 9 गडी गमावले होते, तरी देखील 60पर्यंत मजल मारली आहे आणि ही धावसंख्या देखील पुरेशी असू शकते विजयासाठी. त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ जर गोलंदाजाला मिळणार असेल तर निश्चितच ह्या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात. आणि सुरुवातीलाच ब्रेक थ्रू मिळालेला आहे. दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज नरेशनं. नवीन बॅटर हर्ष मैदानामध्ये पोहोचलाय. डावखुरा फलंदाज आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. आपण नेहमीच उल्लेख करत असतो की रनचेजमध्ये पॉवर प्लेची जी षटकं आहेत फार महत्त्वाची ठरतील. इकडे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी तर फार महत्त्वाची असतील. सुंदर बॉल आमंत्रित केलं होतं ड्राईव्ह करण्यासाठी. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अगदी पहिल्या बॉलपासून पाहायला मिळते. निश्चितच याच गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं नरेशला ओळखलं जातं. नरेश पाटोळे आहे गोलंदाजी मार्कवरती. आणि बघा सर, ज्या वेळेस रनअप केला जातो गोलंदाजाचा डान्स बघा कसा पाहायला मिळतोय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली. दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपलाय. 1 मोर विकेट गोज डाऊन. हर्षला देखील खातं उघडता आलेलं नाही. निश्चित धाबा जरी लो स्कोरिंग यावेळेस धावफलक पाहायला मिळतं असं तुम्ही म्हटलं होतं, परंतु 10च्या सरासरीनं ज्या धावा बनवायच्या आहेत त्या देखील थोड्याशा गोलंदाजासाठी संधी आहे. आणि नरेश पाटोळेनं यावेळेस सांगितलं की संधीचं सोनं कसं करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. डान्सिंग द ग्राउंड यावेळेस विकेटवरती धावत असताना त्यानं मात्र गोलंदाजीवरती 2 मोहरे महत्त्वाचे टिपलेत. आणि महत्त्वाच्या मोक्याच्या क्षणाला नरेशनं अगदी या मेंडेटरी पॉवरमध्ये कामगिरी करायला सुरुवात देखील केली आहे. अगदी आगळीवेगळी शैली आहे गोलंदाजी करण्याची नरेश पाटोळे यांची. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की जणू काही डान्स करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत की काय जेव्हा जे धावायला सुरुवात करतात. परंतु गोलंदाजी काय अफलातून केली आहे. मी बॉल अगदी ओव्हरपिच टाकणार नाही, मी बॉल शॉर्ट पिच टाकणार नाही आहे, गुड लेंथच्या जवळपासच माझे चेंडू असतील हे त्याने दाखवून दिलं आहे आणि त्याचा फायदा मिळतोय. उसळता बॉल होता, थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्या बाउन्सला नीटचं काउंटर करता आलेलं नाही हर्षला. 0वर दुसरा फलंदाज बाद झाला आहे. अडकळणारी सुरुवात आहे दोस्ती 11 टीमची. नवीन बॅटर इम्रान. मॅन फ्रॉम दसई. लॉफ्टेड फटका. बॉल जास्त उंच गेलाय. आणखी एक संधी आणि फिल्डर चुका करत नाहीत. आणखी एक जबरदस्त कॅच. तिसरा झटका. काय अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. बघा ज्या प्रकारे 38च्या बाहेर हा चेंडू उडवला गेला होता. क्षेत्ररक्षक दूरवर होता, परंतु 38च्या बाहेर जाऊन चेंडूवरती नजर शेवटपर्यंत ठेवली. तदनंतर स्वतःची पोझिशन बनवली झेल घेण्यासाठी अगदी, आणि त्या पोझिशनला मात्र झेल टिपला गेला. काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळतो. आणि गोलंदाज नरेश पाटोळे खऱ्या अर्थानं आपल्या भातातनं यावेळेस मात्र जणू काय प्रत्येक चेंडूवरती ब्रह्मास्त्र काढला जातोय. अफलातून गोलंदाजी लाजवाब. सुरेख कामगिरी आणि
या कामगिरीला क्षेत्ररक्षणाची साथ देखील पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण बघायला गेलो तर आता फलंदाजांच्या संयमाची परीक्षा आहे, त्यांच्या धैर्याची परीक्षा आहे. खेळपट्टीवर त्यांना थांबून राहावं लागणार आहे, तरच मॅचमध्ये कमबॅक केलं जाऊ शकतंय. सुरुवात अतिशय खराब आहे, 3 मोठे झटके लागलेत आणि एकही फलंदाजाला धाव जोडता आलेली नाहीये. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये नरेश पाटोळे मार्फत. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर अमोल आलाय. षटकातील शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल आहे, राईट आर्म राऊंड द विकेट. ओ क्रॉस बॅटेड, मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय. स्ट्रेट टू द फील्डर, डॉट बॉल आणि याचबरोबर हे ट्रिपल विकेट मेडन षटक. अफलातून अविश्वसनीय गोलंदाजी नरेश पाटोळे मार्फत. वैभव मालीनं हा कारनामा केला होता. कालच्या दिवसामध्ये वैभव मालीनं